कला दर्पण न्यूज। हुपरीत क्लंबिंग टेंडरचा घाट, स्थानिक ठेकेदारांवर अन्यायाचा आरोप, भैयासाहेब भूमिका घेणार का? हुपरी नगरपालिकेत प्रसिद्ध झालेल्या विकास कामांच्या निविदांवरून मोठा वाद निर्माण झाला असून अनेक लहान मोठी कामं एकत्र करून क्लंबिंग टेंडरचा घाट घालण्यात आल्याचा आरोप होत आहे। शहराच्या स्थापनेपासून स्थानिक व परिसरातील कॉन्ट्रॅक्टरांनी विविध विकास कामे प्रामाणिकपणे पूर्ण केली आहेत, मात्र यावेळी कोट्यावधींची कामं एकत्र करून मोठी निविदा काढल्याने स्थानिक ठेकेदारांना डावलण्याचा प्रयत्न झाल्याची तीव्र चर्चा रंगली आहे। नागरिकांच्या मते स्वतंत्रपणे दिली असली तर अनेक लहान मध्यम ठेकेदारांना संधी मिळाली असती, मात्र सर्व कामे एकत्र करून फक्त काही निवडक मोठ्या किंवा मर्जीतील ठेकेदारांनाच पात्र ठरवण्याचं नियोजन झाले का, असा सवाल उपस्थित आहे। निविदा प्रक्रियेत जाचक घालून स्थानिक कंत्राटदारांना बाहेर ठेवण्याचा प्रयत्न झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे। या संपूर्ण प्रकारामागे मर्जीतील ठेकेदाराला काम मिळावं यासाठीच वातावरण तयार करण्यात आले का, अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे। जर हे आरोप खरे असतील तर ही केवळ निविदा प्रक्रिया नसून थेट पारदर्शकतेवर व लोकशाही व्यवस्थेवर घाला असल्याचं मत व्यक्त होत आहे। यामुळे स्थानिक युवकांना रोजगार देणारे छोटे व मध्यम कॉन्ट्रॅक्टर आर्थिक संकटात सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे। विकास कामांच्या नावाखाली स्थानिक उद्योजकांचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे का, असा सवालही जनतेतून विचारला जात आहे। दरम्यान गेल्या पंचवार्षिक कार्यकाळात स्थानिक कॉन्ट्रॅक्टरांचं नेतृत्व करणारे भैयासाहेब या अन्यायाविरोधात आवाज उठवणार का, की राजकीय तिकिटाच्या ओझ्याखाली त्यांचा आवाज दाबला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। स्थानिक ठेकेदारांच्या हक्कासाठी ते मैदानात उतरणार की मौन बाळगतात, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे। सध्या तरी हुपरीत एकच चर्चा रंगली आहे, विकास कामांचा टेंडर की मर्जीतील ठेकेदारांसाठी आखलेला घाट। यातील पुढील सविस्तर भाग लवकरच। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.